तर जय शिवराय भावांनो, मी सौरभ स्वागत करतोय तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर म्हणजे सौरभ ग्राफिक्स डिझायनर HD या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं भरभरून स्वागत करतोय। आज आपण खतरनाक कन्सेप्टवर व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। लेट पण थेट खतरनाक असा आपला जो कन्सेप्ट आहे तो आज आपण प्रोव्हाइड केलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थंबनेलवर दिसेल असेल आपण कशा कन्सेप्टवर व्हिडिओ प्रोव्हाइड केलेला आहे। आपण रामनवमी निमित्त 10x20चा फ्लेक्स प्रिंट बॅनर प्रोव्हाइड करून तुम्हाला ग्रुप बॅनर आपण प्रोव्हाइड करून दिलेला आहे। पासवर्ड आहे तो 3 स्टेपमध्ये व्हिडिओमध्ये दिलेला आहे। व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहायचा आहे, तुम्हाला 3 स्टेपमधला पासवर्ड भेटून जाणार आहे। आपल्या PLG फाईलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। गुगल ड्राईव्हच्या मदतीने तिथे जाऊन तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करून पासवर्ड टाकून फाईल एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायची आहे। मग तुम्हाला तो बॅनर आहे तो क्रिएट करता येणार आहे आपल्या पिक्सल लॅबमध्ये PLP फाईल वापरून। तर वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करूया। तुम्हाला लेअर वाईज मी ऑल टू ऑल सेक्शन्स ओपन करून दाखवणार आहे। कुठून कसं काय मटेरियल डाउनलोड केल्याची सगळी तुम्हाला माहिती मी आज सगळं व्यवस्थित समजावून सांगणार आहे। तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा लेअर आपला बॅकग्राऊंड। ही बॅकग्राऊंड आपण पिंटरेस्ट नावाच्या ॲप्लिकेशनवरून घेतलेली आहे आणि त्याला आपण थोडासा एक असा सनलाईटवाला व्हाईट कलरचा इफेक्ट मारून त्याला मर्ज करून त्याचं ब्लेंड मोड ओव्हरली करून स्क्रीन करून आणि आपण त्याला एक नॉईज बॅकग्राऊंड इथे प्रोव्हाइड करून त्याचा जो ब्लेंड मोड आहे तो स्क्रीन करून ओव्हरली इफेक्ट सॉफ्ट लाईट मारून मर्ज अप केलेला आहे आणि ही बॅकग्राऊंड डायरेक्टली तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे। त्यानंतर आपला पुढचा लेअर म्हणजे अशा प्रकारचे 2 सनलाईट इफेक्ट इथे पण प्रोव्हाइड केलेले आहेत। हे सुद्धा आपण पिंटरेस्टवरूनच जे आहेत ते घेतलेले आहेत आणि त्याची बॅकग्राऊंड जी आहे ती रिमूव्ह केलेली आहे, खतरनाक रिमूव्ह केली बॅकग्राऊंड आपण। त्यानंतर आपले 2 श्रीरामांचे जे फोटो आहेत ते आपण इथे प्रोव्हाइड केलेले आहे। हे फोटोसुद्धा पिंटरेस्टवरूनच डाउनलोड केलेले आहेत, त्याला HD क्वालिटीमध्ये कन्वर्ट केलेलं आहे। त्याची बॅकग्राऊंड आपण थोडी जी आहे ती कट केलेली आहे आणि त्याला थोडा बॅकग्राऊंडच्या निमित्त आपण थोडा स्ट्रॉक इनर इफेक्ट जो आहे तो मारलेला आहे। त्यानंतर आपला पुढचा लेअर म्हणजे एकदम खतरनाक असं आपलं काम चालू आहे। त्यानंतर आपला पुढचा लेअर म्हणजे अशा प्रकारचा एक आपण जो शेप आहे भारी वाटण्यासाठी खतरनाक दिसण्यासाठी आपण ते शेप जो आहे तो प्रोव्हाइड केलेला आहे। त्यानंतर आपली शायरी आहे ती आपण इथे लिहिलेली आहे अशा प्रकारे। हा शायरीचा जो फॉन्ट आहे तो अनेक नावाचा फॉन्ट आहे देवनागरीमध्ये। त्यानंतर अयोध्यापती हे जे आपण टेक्स्ट इथे प्रोव्हाइड केलेला आहे इन्फिनिटी 16 नंबरचा फॉन्ट आहे, 16 नंबरचा फॉन्ट। त्यानंतर श्रीराम नवमी, तर हा जो श्रीराम जो लिहिलेला आहे त्याला थोडा आपण जो आहे तो शॅडो इफेक्ट खाली मारलेला आहे आणि त्याला टेक्स्चर आहे गोल्डन कलरचं टेक्स्चर इथे प्रोव्हाइड केलेलं आहे। श्रीराम लिहिलेला फॉन्ट इन्फिनिटी 23 नंबरचा फॉन्ट आहे आणि नवमी जो फॉन्ट आहे तो तुम्ही ओळखायचा आहे, कोणता जो फॉन्ट आहे तो ओळखून दाखवायचा आहे। खतरनाक असा फॉन्ट आहे हा सुद्धा नवमी। हा फॉन्ट आपण भरपूर ठिकाणी वापरलेला आहे। गुढीपाडव्या बॅनर डिझाईनमध्ये सुद्धा आपण हाच फॉन्ट आहे तो एका डिझाईनमध्ये वापरलेला होता। त्यानंतर आपला पुढचा लेअर म्हणजे निमित्त सर्वांना शिवमय शुभेच्छा किंवा मंगलमय शुभेच्छा, शिवमय शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, जे टेक्स्ट तुम्हाला पाहिजे तुम्ही टाकू शकता। त्यानंतर शुभेच्छा सुद्धा आपण इन्फिनिटी 16 नंबरच्या फॉन्टमध्ये प्रोव्हाइड करून कलर चेंज करून त्याला शॅडो इफेक्ट जो आहे तो मारलेला आहे। तर अशा प्रकारे इथे आपण जो नेमप्लेट विभाग आहे तो इथे प्रोव्हाइड केलेला आहे, त्याला इरेज करून आपण इथे त्याला इरेजिंग थोडा इनर शॅडो येलो कलरचा मारलेला आहे खतरनाक वाटण्यासाठी। त्यानंतर पुढचा म्हणजे आपले जे 2 बॉक्स आहेत ते अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला हा जो विभाग आहे तुम्हाला ग्रुप बॅनर आपण क्रिएट करून दिलेला आहे, त्यासाठी आपण हे ते स्क्वेअर्स वगैरे लावलेले आहेत। त्यानंतर आपल्या शुभेच्छुकांचा फोटो आपण तुम्ही 3 प्रकारचे 3 वेगवेगळे लावू शकता। मला ऑर्डर जशी समोरून आली होती त्या पद्धतीने मी डायरेक्टली 3 फोटो एकत्र इथे प्रोव्हाइड केलेले आहेत, तुम्ही चेंजेस करून लावू शकता। तर शुभेच्छुकांचं आपण जे नाव आहे ते खाली दिलेलं आहे, तुम्ही फॉन्ट चेंज करू शकता। हा सुद्धा अनेक नाही देवनागरीचाच फॉन्ट आहे हा, तुम्हाला पॉपिन्स खंड या पद्धतीच्या फॉन्टच्या फाईलमध्ये जो तो मिळून जाणार आहे। अनेक नावाचा फॉन्ट नसून हा देवनागरी फॉन्ट आहे, अनेक देवनागरी नसून साधा देवनागरी जो आहे तो फॉन्ट आहे। त्यानंतर आपले वॉटरमार्क्स लोगो, टेक्स्ट लोगो असा आपण ऑल्टो इथे ॲडिट करून तुम्हाला दिलेला आहे। बघा मित्रांनो, आपला जो कॅलिग्राफी लोगो आहे तो टेक्स्ट लोगो असं सर्व आपण इथे प्रोव्हाइड करून दिलेलं आहे। मी तुम्हाला झूमसुद्धा करून दाखवतो, पहा मित्रांनो एकदम खतरनाक नादच खुळा कट आउट होणारा असा हा बॅनर। आपल्या बॅनरची साईजसुद्धा तुम्हाला मी दाखवून देतो। विड्थ आहे ती 10 आहे आणि आपली हाईट आहे ती 12 आहे। मी तुम्हाला लास्टला मुद्दा म्हणून दाखवतोय, चेक करून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या। अशा प्रकारची आपली 10 विड्थ 10 आणि हाईट 12 अशा प्रकारे इथे प्रोव्हाइड केलेलं आहे। त्यानंतर एकदम खतरनाक असा नादच खुळा असा बॅनर आपला इथे एडिट झालेला आहे।
तुम्हाला पासवर्ड 3 स्टेपमधला भेटून गेलाच असेल. व्हिडिओ लक्षपूर्वक पाहिला असेल तर तुम्हाला जो पासवर्ड आहे तो मिळालेला असेल. कोणीच पासवर्डविषयी कमेंट करायची नाही, अन्यथा मी हाईड करून टाकणार आहे. तो जो पासवर्ड कमेंट करेल त्याला मी हाईड करणार आहे. असं नाही की कमेंट ऑफ ठेवणार आहे, त्याला डायरेक्ट हाईड करून टाकणार आहे. एकदम खतरनाक असा बॅनर आपला क्रिएट झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. लवकरच आता खतरनाक ट्युटोरियलमध्ये भेटायचं आहे आपल्याला. धन्यवाद.